मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गेले 5-6 दिवस वैशालीच्या डोळ्यातून पाझरणारं पाणी आटलं नव्हतं. राहून राहून ते पाझरतच होतं. नवऱ्याची एक एक आठवण डोळ्यांपुढं साकारत होती. दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले क्षण, दोघांनी मिळून केलेला रोजगार, सारं सारं आठवून पोटात खोल खोल खड्डा पडायचा. जीवाला मासे खेकडे पकडायची मोठी हौस. नदीच्या कडेला मातीच्या मोठाल्या कपारी होत्या. त्या कपारीत असलेल्या बिळाजवळ उभं राहायची सुद्धा कुणाची छाती व्हायची नाही. पण जीवा खुशाल त्या बिळात हात घालून बिनधास्तपणे मोठाले खेकडे पकडायचा. मोठे खेकडे फारच क्रूर. त्यांनी हाताच्या करवतीसारख्या पकडीत एखाद्याचं बोट पकडलं तर तुकडाच पडणार. पण जीवा मुळीच भ्यायचा नाही. त्यांना पकडायचं इंगित त्याला चांगलंच ठाऊक होतं. पार खांद्यापर्यंत तो हात आत खुपसून खेकडे पकडायचा. कित्येकदा फसगमतीनं विरोळा उपसून काढला. एकदा तर विषारी धामण सुद्धा ओढून काढली. पण त्यांना न मारता दुसरीकडं तो सोडून द्यायचा. या पराक्रमात कित्येकदा त्याला दंश सुद्धा झाला, तरीही तो डगमगायचा नाही. नदीच्या कपारीतच उगवणारा दगडी पाला ठेचून दंश झालेल्या ठिकाणी बांधायचा. विषबाधा कधीच झाली नाही, तरी वैशालीचा जीव मात्र टांगणीला लागायचा. नदीवर मोठा काळडोह होता. मोठाले खडक, उंच सखल खडकांची ती ओळ फारच धोकादायक. त्याला जागजागी मोठाले डोबळे. एखादा माणूस आत जाईल असे. त्या डोबळ्यातून अनेकदा पाणी प्यायला आलेली जनावरे, माणसे सुद्धा पडून गायब झालेले. त्यांचे मृतदेह सुद्धा सापडले नव्हते. काळडोह त्या पंचक्रोशीत कुप्रसिद्ध. तसा तिकडं कोणीच फिरकायचं नाही, पण जीवा तिथं मासे मारायला जायचा. भीती अशी नव्हतीच त्याला. खबदाडीत डोबळ्यातून डुचमळणाऱ्या पाण्यातून खुशाल आत जायचा. आतमध्ये मोठाले मासे, वाम हातांनी धरायचा. श्वास गुदमरायला लागला की पुन्हा डोबळ्यातून वर यायचा. श्वासोच्छवास करून हातातील मासे पिशवीत टाकून पुन्हा दुसऱ्या डोबळ्यातून आत जायचा. एकदा वैशाली त्याच्या आग्रहाखातर काळडोहावरती गेली होती. नवऱ्याचा ते खडकाच्या डोबळ्यातून आत जाण्याचा पराक्रम पाहून तिला चक्करच आली. त्यानं तसलं धाडस करू नये म्हणून ती त्याला खडसावून सांगणार होती. पण तो तिची गोष्ट ऐकून सोडून देणार हे पण तिला चांगलं ठाऊक होतं. गावची नदी ईशान्येकडून पश्चिम नैऋत्य अशी अंगाला आळोखे पिळोखे देत वाहत असायची. उन्हाळ्यातील काही महिने सोडले तर पाणी अखंड वाहत असायचं. गावच्या पाणवठ्याच्या वरच्या बाजूला अंतरावरती मोठा काळडोह होता. तिथं प्रचंड मोठा जलाशय धरण बांधल्यासारखा. ती जागा मात्र पहिल्यापासून भीतीदायक, धोकादायक दुष्कीर्ती मिळालेली. निम्म्यापेक्षा अधिक नदीचा भाग ओबडधोबड खडकानं आच्छादून टाकलेला. कुठे समपातळीत तर कुठे उंच उंच टेकडीगत. नदीच्या कडेनं उंच अशी काळ्या कातळाची सरळ सोड भिंत. त्या खडकावरून आणि खालून वर्षानुवर्षे पाणी वाहत असल्यानं त्याच्या खळखळाटानं खडकाला मोठाले डोबळे खड्डे पडलेले. त्यातूनही पाणी खळाळत बाहेर निघून वाहत राही. त्या प्रवाहामुळं खडकावरील खड्डे डोबळे सहजासहजी दिसून यायचे नाहीत. चुकून एखाद्या डोबळ्यातून पाय जाऊन माणूस आत गेला तर त्याचा मागमूसही लागायचा नाही. खडकाच्या आत पाण्याचा प्रचंड मोठा साठा, आतूनही अनेक खबदाडी कपारी असल्यानं किंवा आत प्रचंड मोठे मासे, वाम, पाणसर्प असल्यानं अवशेष सुद्धा मिळायचे नाहीत. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळं खडकाचा स्तर पातळ झाल्यानं त्यावर पावलांचा बोजा पडताच खडक फुटून तो आत गेलाच म्हणून समजावं. पूर्वी पाणी प्यायला गेलेली जनावरे, मासे मारायला गेलेले कोळी सुद्धा गायब झाल्यानं काळडोह पंचक्रोशीत कुप्रसिद्ध झालेला. जुनी माणसं सांगायची, त्यांनी खडकावरती ऊन खात पडलेली मगर सुद्धा पाहिली होती. तिथं आंघोळीला, पाणी भरायला वा धुणी धुवायला कोणी सुद्धा जात नसे. जीवा याला अपवाद होता. किती जणांनी त्याची समजूत काढली तरी तो मासेमारीसाठी काळडोहावर जायचाच. काठावरती कपडे काढून ठेवून नुसत्या लंगोटीवरती खडकाच्या डोब्यातून आत जाऊन खालच्या पाण्यातून मोठाले मासे पकडायचा. बाजारात त्याला चांगली किंमत मिळायची म्हणून तो धोका पत्करायचा.
एवढंच नव्हे तर तो 20-25 मिनिटे सुद्धा आतमध्ये कपारीत राहायचा. आतमध्ये कुठे कुठे मोठाल्या पोकळ्या आहेत, कुठे खडकाच्या वरल्या छिद्रातून वायू विजन होऊन तिथं सुद्धा शुद्ध हवेचा पुरवठा होतो, ही सर्व ठिकाणे त्याला पाठ होती. त्या ठिकाणी जाऊन श्वासोच्छवास करायचा. एकदा गमतीनं तिथं विडी सुद्धा ओढून पाहिली, पण आतल्या पोकळीत धूर कोंडल्यानं ठसका लागल्यावर त्यानं पुन्हा तो प्रकार कधी केला नाही. लग्नानंतर वैशालीनं त्याच्या या पराक्रमावर जोरदार आक्षेप घेतला, पण तो ती गोष्ट नेहमीच हसण्यावारी न्यायचा. बायकोला समजावून सांगत म्हणायचा, वैशू, तू अजिबात चिंता करत जाऊ नकोस, मला काय बी होणार नाही. खडक कपारीचा कप्पान कप्पा मला चांगला तोंडपाठ हाय, तू काळजी करत जाऊ नगस ग. तरीही तो मासे धरायला गेला की तिचा जीव वारा हुरा व्हायचा. एक वेळ तीही त्याच्या आग्रहाखातर काळडोहावरील खडकावर गेली होती. काठावर बसून राहिली. कपडे काढून तो नेहमीप्रमाणे खडकातील डोबळ्यातून आत गेल्याचं पाहिल्यावर तिचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. तिनं बसल्या जागेवरून जोरजोरात धनी धनी म्हणून साद घातली, पण तो बाहेर काही आला नाही. आता बाहेर आला की त्याला चांगलंच खडसवायचं असा तिनं निर्धारच केला. 15-20 मिनिटे झाली तरी तो बाहेर येईना. बघितल्यावर मात्र तिचा धीर सुटू लागला. काळजात धडधड व्हायला लागली. ती स्वतःला सावरत पाण्याचा त्यातील खडकाचा अंदाज घेत घेत त्या ठिकाणी जाऊ लागली. धनी धनी बाहेर या तुम्ही बघू, साद घालू लागली. पण जीवाचा काही पत्ताच लागेना. नेमक्या कुठल्या भगदाडीतून तो आत गेला तेही समजेना. मदतीसाठी तिनं चौफेर नजर फिरवली. दुपारची वेळ आणि तसं पाहिलं तर काळडोहाकडं फारसं कुणी फिरकतच नसायचं. कुठचं काळं कुत्र सुद्धा नजरेस पडेना. काय करावं तेही तिला सुचेना. नवऱ्याच्या काळजीनं दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिनं पाहिलं, एका खबदाडीतून जीवानं डोकं बाहेर काढलं होतं. मागचा पुढचा कसल्याच धोक्याचा विचार न करता ती धावत तिथं गेली. जीवा खांद्यापर्यंत बाहेर आला होता, मात्र त्याचे दोन्ही हात आतमध्येच होते. ती त्याचे दोन्ही खांदे धरून त्यास वर खेचू लागली. तेव्हा त्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तो रागावला, तू कशाला इथं आलीस? एखाद्या भोकातून आत गेलीस तर? तुम्ही पहिल्यांदा बाहेर या बघू. अगं वैशू, मला भली मोठी वाम सापडल्या, ती पकड. बाई ग, मला भीती वाटते, नको ती वाम, तुम्ही बाहेर या बघू आधी. अगं वेडे, मोठी वाम हाय, बाजारात चांगलं पैसे मिळतील. बोलत बोलत दोन्ही कोपर बाजूच्या खडकावर टेकवत त्यानं दोन्ही हातांनी घट्ट पकडलेली भली मोठी वाम बाहेर काढली. वैशूनं भिवून जोरानं किंकाळीच फोडली. ती वाम नव्हती, जाहाल विषारी धामण होती. जीवानं दात ओठ खाऊन ताकदीनं ती किनाऱ्याकडे फेकली. किनाऱ्यावरती पडताच डोळ्याचं पातळ लवतना लवतं ती सळसळत वेगानं निघून देखील गेली. वैशाली भयंकर संतापली होती. ती बाया डसल्या असती मग जीव. बाद झाला आता, चला घरी. एवढा येळ आत काय करत होताचा तुम्ही? अगं येडे, आतमध्ये मोठाल्या मोठाल्या कपारी आहे ती, तिथं जाऊन दम खातो मी. त्यानंतर कितीदा तिनं त्रागा केला. समजावून सांगितलं, रागावून सांगितलं तरी त्याचा हेका एकच, खडकाच्या आतमध्ये मोठाले मासे वांबी सापडतात म्हणून त्यासाठी थोडा धोका पत्करला तर काय होतंय. साऱ्या आठवणी तिच्या मनःचक्षूसमोर तरळू लागल्या. तिनं एवढं विनवूनही 5-6 दिवसांपूर्वी काळ डोहावरती मासे धरायला गेला तो परत आलाच नव्हता. सकाळी गेलेला जीवा दुपार उलटली, जेवायला सुद्धा परत आला नव्हता. काळजी वाटून ती शोधायला नदीवर गेली. नदीच्या कडेच्या खडकावर त्याने काढून ठेवलेले अंगावरचे कपडे होते. माशाची पोटली होती, त्यात मासे होते. शेजारीच त्याला नेहमी लागणारा विडी बंडल आणि माचीस होतं, पण जीवाचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. ना खडकावर ना पाण्यात. तिच्या हातापायांना कापरं भरलं. जीवाचं काही बरं वाईट झालं नाही ना? तिनं सर्वत्र नजर फिरवून पाहिलं. जवळ वा दूर चिटपाखरू देखील दिसत नव्हतं. धनी धनी तिनं मोठमोठ्यानं हाका मारल्या. त्याचा काहीच प्रतिसाद मिळेना. उलट अंतरावरील कडा कपारीला तिची हाक धडकून पुन्हा तिचीच हाक प्रतिध्वनित होऊन तिलाच ऐकू येऊ लागली. त्यामुळे ती अधिकच भयभीत झाली. जोर जोरानं ओरडा करत ती गावात आली. शेजारी पाजारी 15-20 लोक जमले. बायका जमल्या. पुरुष माणसं संरक्षणासाठी हातात काठ्या घेऊन सारे काळडोहावरती आले. सगळ्यांनी हाका मारल्या.
पण त्यांच्या आवाजाच्या प्रतिध्वनीखेरीज दुसरा आवाजच येईना. जीवानं हाक ऐकली असती तर नक्कीच त्यानं प्रतिसाद दिला असता. काठावर कपडे वस्तू आहेत म्हटल्यावर जीवा निश्चितच नदीतच असावा. खडकात आत गेला असला तरी तो एवढा वेळ आत राहणं शक्यच नव्हतं. नक्कीच त्याचं काही विपरीत घडलं असावं. एक जण खवचटपणानं म्हणाला, जीवा खडकाच्या पोकळीत झोपला असल. त्याची झोप झाली की येईल घरी. कोणी त्यावर प्रतिसाद दिला नाही. वैशाली मात्र सैरभैर झाली. ती डोळ्यातून आसवं ढाळीत लोकांना विनवू लागली. नदीत जाऊन जीवाला शोधा की व्ह. वेड लागले का तुला? त्याचा शोध घ्यायला जाणाराच खबदाडीत गेला तर काय करशील? कुणीच जीवाच्या शोधासाठी नदीत उतरेना हे पाहिल्यावर ती नदीकडे झेपा घेत निघाली. तिचा तो पवित्रा बघून 2-4 बायकांनी धावून तिला पकडून समजूत घालत घरी आणलं. बळे 4 घास खाऊ घातले. तिच्या गळ्यातून घास खाली उतरता उतरत नव्हता. नवऱ्याच्या आठवणीनं हुंदक्यावरती हुंदके येतच होते. वैशू, अगं येईल त्यो. नक्कीच तो पोकळीत झोपला असेल बघ. त्याला हाय सवय. आया बाया तिची समजूत घालत राहिल्या. दिवस मावळला. संध्याकाळ झाली. रात्र पडली तरी जीवाचा पत्ता नाही तो नाहीच. वैशालीनं ती अख्खी रात्र रडून रडून काढली. सकाळ उजाडता तिनं सरळ नदीकडे धाव घेतली. नदीच्या काठावर कपडे, माशाची पोटली, विडी बंडल तसेच्या तस्स पडून तिनं आर्त स्वरात धनी धनी पुकारा केला. पुन्हा तोच प्रतिध्वनी. पाणवठ्यावरती पाणी भरायला आलेल्या बायकांनी तिला पाहिलं आणि त्या साऱ्यांनी पुन्हा धरून घरी आणलं. वैशू त्यांना हिसडे मारून नदीत जायचा प्रयत्न करत होती, पण त्या अनेक जणी असल्यानं तिची मात्रा चालली नाही. 4 दिवस झाले. आठवडा व्हायला आला तरी जीवा काही परतला नाही. अजूनही शेजारच्या आया बाया तिची समजूत घालत होत्या. कोणी चहा पोहे आणून देत होते. कोणी तर दुपार संध्याकाळचं जेवण आणून तिला बळे जेवू घालत होतं. काळ कुणासाठी थांबत नाही. दुःख किती दिवस करायचं? तिनं स्वतःला सावरलं. आया बायांच्या विनंतीवरून त्यांच्या समवेत रानातल्या कामाधामाला ती जाऊ लागली. त्यातूनही कधीतरी वेळ काढून काळडोहावरती फेरी मारून यायची. धनी धनी म्हणून साद घालायची. मनावरती दगड ठेवून ती कामधंद्याला जात असली तरी नवऱ्याचा विषय डोक्यातून निघून गेला नव्हता. त्या सायंकाळी कामावरून घरी येताना खालच्या आळीतील धुरपदा आजी तिच्या समवेत घरी आली. आत आल्या आल्या ती वैशालीला म्हणाली, नवऱ्याच्या बिगर बायकोचा संसार म्हणजे शीड नसलेली नौकाच ग. मग मी आता काय करावं आजी? तिनं तिला बसायला पटकुरं दिलं. पाण्याचा तांब्या आणून दिला. आजे बस, मी तुला चहा ठेवते. आजीनं तिचा हात धरून तिला खाली बसवलं. म्हणाली, वैशू, चहा राहून दे. मी काय सांगते ते नीट ऐक बाई. तिला नवल वाटलं. ती शेजारी बसली. आजीनं ममतेनं तिच्या मांडीवर हात ठेवला आणि सलगीच्या सुरात म्हणाली, तुला पटत असेल तर बघ. यता टिकडीवर बाबा येऊन राहिलाय. अख्खा हिंदुस्तान चालत चालत फिरून आलाय त्यो. त्याला सगळ्या तंत्रमंत्र विद्या अवगत आहेत. एवढंच नाही तर रिद्धी-सिद्धी काय म्हणतात ते सुद्धा त्याला अवगत आहे. मनात आणलं तर तुझ्या नवऱ्याला सुद्धा तो शोधून काढल बघ. काय सांगताय आजी तुम्ही? तिचा विश्वासच बसेना. खोटं नाही सांगत. मी काय अनुभव घेतलेला नाही, पण बऱ्याच जणांच्या तोंडून मातूर ऐकलंया. तो सांगल तेवढी पूजा बांधावी लागत्या. खर्च व किती लागल? चिंतातूर स्वरात तिनं विचारलं. पैसा बिसा काय घेत नाही. तो सांगल तशी पूजा मात्र करायची. 4 दिवस किंवा 7 दिवस करायची. ती पुरी झाली की निवद म्हणून त्याला उरफाट्या पखाचा कोंबडा आणि दारूची 1 बाटली द्यायची की बस झालं. माझा नवरा सूक्ष्म परत येणार असल तर मी 1 का 2 कोंबडं दिन की त्याला. मग ठरलं तर उद्या कामावरून परतलो की सरळ त्याच्याकडे जाऊया आपण. कामावरून सुटल्यावर दोघी निघाल्या. वेताळ टेकडी गावापासून 1-1.5 मैल तरी दूर होती. गर्द झाडी झुडपांनी झाकवून गेलेली एखाद्या गुहेसारखी असणारी पानंद वाटेत होती. ती ओलांडून गेल्यावर लांब रुंद ओसाड माळावर वेताळ टेकडी. सर्वत्र निर्जन आणि शांत मोकळा ढाकळा परिसर. खुरटी, काटेरी झुडपं, एखाद दुसरं धुपाळीचं नाहीतर बिब्याचं झाड. तिथंच ती ऊन, वारा, पाऊस यांना मुक्त प्रवेश असणारी चंद्रमौळी झोपडी. अजून मावळतीची उन्हं मावळली नसली तरी झोपडीत कोपऱ्यातील एका चबुतऱ्यावरती घासलेटचा लांबण दिवा ढाण ढाण जळत होता. मध्यभागी धुनी पेटून बाबा मंत्र जाप करत होता.
मधूनच समिधा म्हणून धुनीत काही काही टाकत होता. त्यांना जाळ आणि धूर एकदम उसळत होता. उग्र मांस जळल्यासारख्या घाणेरड्या वासानं भडभडून ओकारी येईल असं वाटत होतं. श्वास गुदमरायला लागला. केसांच्या झिंज्या खांद्यावर आणि पाठीवर, भरमसाठ बेसुमार माजलेल्या दाढी मिशात चेहरा लपून गेल्यासारखा. गळ्यात रुद्राक्षासारख्या वेगवेगळ्या मण्यांच्या माळा. कमरेला केवळ भगवं वस्त्र गुंडाळलेला उघडा बंब बाबा एखाद्या राक्षसासारखा धष्टपुष्ट बलदंड होता. अंगावर, दंडावर, कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेल्या बाबाचे डोळे धुरानं किंवा सतत गांजा ओढल्यानं असेल असे तांबारलेले होते. त्या तांबड्या भडक नजरेत जरब होती, धाक होता. त्यानं दोघींकडं आळीपाळीनं पाहिलं. तिच्यावर नजर केंद्रित केली. त्याची वखवकलेली नजर एक्सरे किरणाप्रमाणे तिच्या अंगावरील कपडे भेदून आतल्या शरीरावरून गोंजारत फिरत असल्याचं जाणून अनामिक भयानं थरारली. हिथं एक क्षणही थांबू नये असं वाटून तिने एक पाऊल मागं घेतलं. पण धुरुपद आजीनं तिचा हात घट्ट पकडला होता. आजी घरी चला, मला भीती वाटत्या बघा. हलक्या स्वरात ती पुटपुटली. वैशू, बाबांच्या रंगरूपावरती जाऊ नगस, फार पोचलेली आहे ती बाबा. या, आत या, बाबांनी आज्ञा केली. तिच्या मनात नसतानाही आजीनं तिचा हात धरून जवळजवळ ओढतच आत नेलं. एखाद्या मंतरलेल्या, भारलेल्या आणि धोकादायक अशा अनोळखी अगम्य जगात आपण प्रवेश करतोय असं जाणून मनावर भलतंच दडपण येऊ लागलं. दुर्पदाला आजीच्या हाताला हिसडा मारून आपला हात सोडवून घेऊन सरळ घरची वाट धरावी असंही वाटून गेलं. पण हाताला हिसडा मारून घ्यायला त्या हातात त्राणच उरला नाही. माघारी फिरण्याची तीव्र इच्छा विरघळत चालली. बाबाची संमोहन विद्या झोपडी व्यापून राहिली होती. मघाचा तीव्र घाणेरडा वास हवा हवासा वाटू लागला. काय चाललंय हे ती विसरत जाऊ लागली. बाबाची तिखट नजर पुन्हा तिच्या सर्वांगावरून भिरभिरली. विषारी कीटक अंगा खांद्यावरून सळसळत गेल्यागत झालं. अंगावरली साडी नीट केली. पदर नीट डोक्यावरून घेऊन अंग चोरून घेत ती उभी राहिली. दुर्पदा आजी मातीतच फतकल मारून बसली. तिचाही हात खेचून तिला खाली बसवलं. आजीनं बसल्या जागी दोन्ही हात जोडून जमिनीला मस्तक टेकवून नमस्कार केला. तिला इशारा केला. संमोहित झाल्याप्रमाणे तिनंही तसाच नमस्कार केला. मग आजी सांगू लागली, बाबा, हे वैशाली, हिचा नवरा 5-6 दिवसामाग मास धरायला नदीवर गेला, तो परत आलाच नाही बघा. आणि येणार पण नाही. बाबाचा घोगरा स्वर उमटला. वैशालीला आपल्या काळजावर कुणी सुरी फिरवावी असं वाटलं. मोठ्यानं उमाळा येऊन धाय मोकळून रडू लागली. दुर्पदा आजीनं तिची समजूत काढली. पुरे काळजी करू नगस, बाबा करतील उपाय काहीतरी. मग बाबाकडं ती वळून म्हणाली, बाबा असं का म्हणून म्हणतायसा तुम्ही? बाबानं बसल्या जागेवरून डावा हात मागं नेऊन एक वस्तू उचलून पुढ्यात घेतली. ती एक मळकट पांढरी मानवी कवटी होती. ती पाहून दोघीही दचकल्या. वैशालीचं काळीज अनामिक भयानं थाड थाड उडू लागलं. सरळ उठावं आणि वाट मिळेल तसं पळ सुटावं असंही मनात येऊन गेलं. संमोहन झाल्याप्रमाणे हलता येईना. बाबानं उजवा हात मागं नेऊन एक मानवी हाताचं किंवा पायाचं हाड घेऊन डाव्या हातातील कवटी समोर धरली. अगम्य भाषेतील किचकट मंत्रोच्चार करीत उजव्या हातातील हाड 2-3 वेळा कवटीवरून फिरवलं. मग डोळे मिटून कवटी स्वतःच्या मस्तकाला लावली. 1-2 मिनिटं गेली. धुनीतला धूर वाढला. जळक्या मांसाचा किळसवाणा वास. बाबा उपाय सांगण्याऐवजी अपाय सांगून गेला होता. वैशाली बसल्या जागी गलितगात्र झाली. कुठून दुर्बुद्धी झाली आणि आजीच्या सांगण्यावरून हिता आलो असं वाटू लागलं. बाबानं डोळे उघडले. कवटी मागं ठेवली. हातातील हाडाने मातीत चौकोन काढला. डाव्या हातानं मागचं एक गाडगं उचललं. ते हलवताच आत गोट्या असल्यागत खडखड आवाज झाला. त्यानं मडकं खाली ठेवलं. आत हात घालून मुठभर गोट्या बाहेर काढल्या. एक एक गोटी चौकोनाच्या चारी कोपऱ्यावर एक एक ठेवली. त्या गोट्या नव्हत्या, कवड्या होत्या. उरलेल्या कवड्या बंद मुठीत ठेवून डोळे मिटून मूठ डोळ्याला लावली. मग मूठ पुढे करून उजव्या हातातील हाड 2-3 वेळा मुठीवरून फिरवून तोंडानं मंत्र पुटपुटत राहिला. झोपडीत अमानवीय, अपवित्र, भयशक्तीनं संचार केल्यागत वातावरण ढवळलं गेलं. भारल्यासारखं झालं. तिला आपलं सारं शरीर जड जड झाल्यागत, आंतरिक भावना गोठल्यागत वाटलं. बाबानं मुठीतल्या कवड्या चौकोनात टाकल्या.
बारकाईनं उलट सुलट पडलेल्या कवड्यांचं निरीक्षण केलं. मग सावकाश सावकाश दोघींकडे चेहरा वळवून एक एक शब्दावर जोर देत तो म्हणाला, हिचा नवरा साती आसऱ्याच्या फेऱ्यात सापडलाय. दोघी विलक्षण भेदरल्या, हडबडून गेल्या. साती आसरा? आजीनं भीत भीत प्रश्न केला. माझ्या नवऱ्याची सुटका नाही का होणार? वैशालीनं धीर एकवटून विचारलं. आपल्या तांबारलेल्या तीक्ष्ण नजरेनं बाबा वैशालीला न्याहळत म्हणाला, होईल सुटका. त्यासाठी पूजा बांधावी लागल. वैशाली बांधेल पूजा, आजीनं सांगितलं. अमावस्या 7 दिवसावर आल्या म्हटल्यावर 7 दिवसाची पूजा करावी लागल. कशी करायची बाबा? 7 रात्री गावात निजानीज झाल्यावर नदीत आंघोळ करून ओले त्या वस्त्रानिशी एक कळशी पाण्यानं भरून आणून वेताळाला आंघोळ घालून पूजा बांधायची. नदीच्या गारढोण पाण्यात आंघोळ उरकायची म्हटल्यावर तिला आत्ताच हुडहुडी भरून आली. मला नाही जमणार, वैशाली पुटपुटली. दुर्पदानं तिचा हात धरून तिला चूप राहण्याचा इशारा केला. बाबा वैशालीकडे टक लावून बघत होता. पुढं म्हणाला, अमावस्येच्या रात्री नुसतं वलेत्यानं नव्हं तर विना वस्त्राचं येऊन पूजा बांधावी लागल. त्या वाक्यानं दोघीही हादरून गेल्या. बाबाच्या मनात काहीतरी काळं बेरं असल्याची जाणीव झाली. ती ताडकन उठून उभी राहिली आणि धुरपद आजीचा हात धरून ओढत म्हणाली, आजी चला माघारी. अजून विचार कर, तुझा नवरा जसाच्या तसा परत मिळल याची मी गॅरंटी देतो. धुरपदा उठली नव्हती. तिनं तिचा हात ओढून तिला बळे बळे खाली बसवलं. आणखी काय करावं लागेल? निवद, नारळ, निवदाची चिंता करू नका, मी जमवीन ते सारं. अमावस्येची पूजा संपन्न झाली की दुसऱ्या दिवशी हिचा नवरा दार वाजवत उठवायला येतोय की नाही ते बघाच तुम्ही. तिच्या डोळ्यात भलतंच काहूर माजलं. गारठोण पाण्यात आंघोळ करून ओले त्यानं गावापासून इतक्या दूर सुनसान टेकडीवर यायचं. अमावस्येच्या रात्री, तेही विवस्त्र. छे छे, बाबाचं मन चळलं आणि त्यानं अतिप्रसंग केला तर ठो ठो बोंबललं तरी मदतीला कोणी येणार नाही. कल्पनेनं तिच्या सर्वांगाला कंप सुटला. निर्णय ठाम झाला. दुर्पदा आजीच्या हातातला आपला हात हिसका मारून सोडवून घेऊन बाहेर आली. सर्वदूर काळोख पसरलेला. धावत जाऊन आपलं घर गाठावं असंही वाटलं. मात्र पायाखालची नेहमीची वाट नव्हती ती. वेताळ टेकडे उतरून गेलं की ती काटेरी झाडा झुडपांनी झाकोळून गेलेली, दिवसा देखील निर्मनुष्य असणारी ती भयंकर पाणंद. तिच्या शरीरात थरथर झाली. पुढं उचललेलं पाऊल तिथंच टेकून ती धुरपदाची वाट बघत थांबली. काही वेळातच ती आली. वैशालीचा हात पकडून तिला झिंजाडत म्हणाली, वेड लागले का तुला? बाबाला असं झिडकारून कुणी जात नाही. त्यांना राग आला तर शाप सुद्धा देतील त्या. मला बाबांची नजर नीटच वाटेना. अगं वेडी की काय तू? बाबा संसार त्यागलेला माणूस. त्याला लोभ वासना काहीच नसतं. तू मनात काळं बेरा आणू नकोस. बाबांची वागणूक नेक आहे. तुला एकटीला यायला भीती वाटत असली तर मी पण तुझ्या संगतीने येत जाईन. तू एकली आत जाऊन पूजा कर, मी बाहेर लपून उभी राहीन. तू बिलकुल बी काळजी करू नकोस. पण ते आपल्या निश्चयापासून ते मात्र ढळेना हे पाहून धुरपदा तिच्या संगतीनं टेकडीची उतरण उतरू लागली. चालता चालता ती बाबांचं गुणगाण गाऊ लागली. कुणाकुणाला त्याचा फायदा झाला ते आठवून सांगू लागली. पण कसं काय? सारं पालथ्या घड्यावर पाणी. त्या रात्री तिच्या स्वप्नात जीवा आला. तो एका तंतुमय विचित्र जाळ्यात गुरफटला गेला होता. केस मोकळे सोडलेल्या, हातापायांची नखे प्रमाणापेक्षा अधिक वाढलेल्या, अकराळ विक्राळ भयानक चेहऱ्याच्या, रानटी श्वापदासारखे दात सुळे असलेल्या स्त्रिया त्याच्या भोवतीनं हवेतल्या वेडी वाकडी गोल गोल रिंगणं घेत त्याला भीती दाखवत होत्या. जीवा आपल्या जीवाच्या आकांतानं त्या विखारी जाळ्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करत होता. तो जसा जसा सुटकेचा प्रयत्न करत होता तसा तसा तो अधिकच जाळ्यात गुरफटून जात होता. त्या विकृत स्त्रिया जोर जोरानं विकट अट्टाहास करीत त्याला अधिकच भीती दाखवत होत्या. तो मोठ्या मुश्किलीनं वैशूला साथ घालत होता. वैशू, वैशू मला वाचव ग, या संकटातून वाचव. भीतीनं घामाघूम होऊन ती जागी झाली. पाहिलेलं स्वप्न असल्याचं जाणवूनही भीती कमी झाली नाही. घशाला भलतीच कोरड पडून शोष पडला होता. उठून पाणी प्यायचंही तिला सुचेना. पुढची सारी रात्र तळमळतच काढली. नको नको ते भाव विभ्रम होऊ लागले. सकाळ उजाडते की नाही असं वाटू लागलं. एकदाची रात्र संपली.
सकाळी उठल्या उठल्या तिनं धुरपदा आजीची गाठ घेऊन आपण पूजा बांधायला तयार असल्याचा निर्णय सांगितला, पण ती तिच्याबरोबर प्रत्येक रात्री सोबतीला येत असली तरच. आपल्या पतीला दुष्टचक्रातून सोडवून आणायच्या ध्येयानं ती पछाडली होती. त्यासाठी ती कुठल्याही संकटाला सामोरी जाण्यास सिद्ध झाली होती. द्रुपदा कंदील आणि संरक्षणासाठी एक मजबूत सोटा घेऊन तिच्या पाठोपाठ आली होती. वैशालीनं मागचा पुढचा विचार न करता नदीत डुबकी मारली. गारढोण पाण्यानं ती भलतीच गारठून गेली. तशाच ओलेत्या वस्त्रानिशी वाट तुडवू लागली. तिच्या पुढे रस्ता दाखवण्यासाठी धुरपदा कंदील घेऊन चालली. गर्द काटेरी झुडपांच्या पाणंदीतून जाताना द्रुपदा आजी काहीशी कावरी बावरी झाली. सगळीकडे स्मशान शांतता पसरलेली. रात किडे भुंगे सुद्धा मंत्र मारून गप्प बसवल्यागत त्यांची किर्र किर्र होत नव्हती. वैशाली मात्र आवेगानं, आत्मविश्वासानं एक एक पाऊल पुढं टाकीत घाईघाईनं निघाली होती. वेताळ टेकडी चढून गेल्यावर झोपडीपाशी आल्यावर आजी बाहेरच थांबली. बाबाला न दिसेल अशा आडबाजूला. कंदील तिच्या हातात दिला. ती आत गेली. बाबा धुनी पेटवून मंत्र पुटपुटत बसला होता. वैशालीची चाहूल लागताच त्यानं हाताच्या इशाऱ्यानं धुनी समोर बसायला सांगितलं. ती खालच्या मातीतच बसली. कंदील बाजूला ठेवला. बाबा एक मडकं घेऊन उठला. त्यातील राख किंवा विभूती काढून तिचं कपाळ माखून टाकलं. त्याचा खकाणा उठला. डोळ्यात काही कण जाऊन डोळ्यांची आग झाली. त्यानं ती विभूती तिच्या अंगावर उधळली. मग आपल्या जागी जाऊन बसला. जवळ ठेवलेल्या समिधा एक एक तिच्या हातात देऊन धुनीत टाकायला सांगू लागला. धुनीत समिधा टाकताच धूर उसळायचा आणि पाठोपाठ ज्वाला भडकायची. मांस जळल्यागत उग्र घाणेरडा वास दरवळायचा. भडभडून ओकारी आल्यागत वाटलं, पण मनोनिग्रह करून सारे विकार थोपवून धरले. कळशी भरून आणलेल्या पाण्यानं वेताळबाची समाधी धुतली आणि पुढचं कार्य करत राहिली. पतीला सुखरूप परत आणण्यासाठी ती कसलेही अघोरी कृत्य करायला तयार होती. बाबा सांगेल तसे अवघड क्लिष्ट उच्चारातील मंत्र पठण करत राहिली. ओळीने 6 दिवस ओलेत्यातली पूजा बांधण्याचा कार्यक्रम उरकला. द्रुपदा आजी वचनाला जागली. तिच्या समवेत तीही सोबतीला येत राहिली. तिचा पूजेचा कार्यक्रम उरकेपर्यंत झोपडी बाहेर लपून बसून राहिली. 7वी रात्र म्हणजेच अमावस्या. आणि आता मात्र वैशालीचा धीर सुटू लागला. जावं की नको? ओले त्यानं वस्त्रात अवघड वाटत असलं तरी लज्जा रक्षणासाठी ओली का होईना अंगावर वस्त्र होती. 6व्या रात्री विना वस्त्राचं. जावं की नको? मनात नाना शंकांचं मोह उठू लागलं. बाबाची ती विखारी बुभुक्षित नजर, उघडं नागडं शरीर पाहिल्यावर विषारी बनायला किती वेळ लागेल? त्याच्यातील सुप्त वासना जागृत नाही का होणार? द्रुपदा आजी तिच्या संरक्षणार्थ झोपडी बाहेर थांबली असली तरी बाबानं अतिप्रसंग केला तर आजी येऊन तरी काय करणार? त्या बलदंड बाबाशी कसा काय संघर्ष करणार? विचार करून तिला झोप लागता लागेना. उद्या रात्री जावं की नको? जायचं नाही हा विचार प्रबळ ठरू लागला. आजीला काहीतरी सबब सांगून वेळ मारून नेऊ, पण काहीही झालं तरी वेताळ टेकडीवर जायचं नाही. विचार करतेत खूप उशिरा तिला झोप लागली. अर्धी रात्र उलटून गेली असेल नसेल. दारावर टकटक झाली. ती खडबडून उठून बसली. भयानक काळीच धाड धाड उडू लागलं. चुलीवरच्या मिणमिणत्या दिव्याच्या फिक्कट प्रकाशात तिनं दाराकडं पाहिलं. बंद दारामागं कुणीतरी थापा मारत उभं होतं. अशा अपरात्रीचं कोण असेल? तो बाबा तर आला नसावा. आता कुणाला साथ घालावी? मदतीला अशा अपरात्री कोण धावून येणार? देवा, देवा वाचव रे. पुन्हा दारावरती टकटक झाली. तिच्या काळजात धडधड झाली. रात्री खाल्लेलं अन्न पोटातच गर गर फिरू लागल्यागत झालं. कोण आहे? तिनं घाबऱ्या कापऱ्या आवाजात विचारलं. अगं वैशू, दार उघड, मी जीवा आलोय. तिची भीती कुठल्या कुठे नाहीशी झाली. शरीरात नवचैतन्य उसळल्यागत झालं. नव्या जोमानं उठून ती दाराकडे धावली. गडबडीनं कडी काढली. दार उघडलं. आतल्या दिव्याच्या प्रकाशात तिला उंबऱ्याबाहेर उभा असलेला जीवा दिसला. आवेगानं धावत जाऊन त्याला मिठी मारायच्या आधी मोठ्यानं किंकाळी मारून धाडकन उंबऱ्यातच ती कोसळली. अंगावरच्या कपड्यांच्या पार चिंध्या चिंध्या झालेला, पाण्यात भिजून टम्म फुगलेला जीवा दारात उभा होता. माशांनी पाणसर्पांनी चेहरा, गाल, हातपाय साऱ्याच शरीराचे लचके तोडून तोडून खाल्लेला जीवा दारात आला होता.
नाक, डोळ्याची बुबुळे ओरबाडून काढलेले, गालाची हाडे अर्धवट बाहेर आलेली, रिकाम्या डोळ्यांच्या खोबण कुठे कुठे कवटी सुद्धा अर्धवट दिसत असलेली. पाण्याचे शिंतोडे चेहऱ्यावर मारल्यावर हळूहळू वैशाली शुद्धीवर आली. तिनं भयचकित मुद्रेनं आपल्या घरातून नजर फिरवली. सारं घर शेजार पाजारच्या आयाबायांनी भरून गेलं होतं. सकाळची उन्हं उमऱ्यात आलेली. ती धडपडून उठून बसली. तिनं भिरभिरत्या नजरेनं जीवा दिसतोय का ते धडधडत्या काळजानं पाहून घेतलं. तो खरंच का तिचा नवरा जीवा होता, का त्याचं पिशाच्च होतं? तिच्या सर्वांगावर पुन्हा पुन्हा काटा शहारून येत होता. एवढ्या बाया माणसांच्या गर्दीत तो दिसला नाही. धुरपदा आजी तिच्या जवळ येऊन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवीत म्हणाली, आता बरं वाटतंय का? केवढ्यांदा किंचाळलीस? काय झालं होतं? बावरल्या नजरेनं तिनं धुरपदा आजीच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात तिच्याबद्दल स्नेह, ममता, माया दिसली. आपल्या आईच्या कुशीत शिरावं तशी त्या आजीच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडू लागली. इतर बायकांजवळ येऊन तिचं सांत्वन करू लागल्या. रडण्याचा आवेग ओसरल्यावर ती सावरून बसली. पुन्हा धुरपदा आजीनं विचारलं, काय झालं वैशाली? मला मला ते दिसलं. कोण, जीवा? आश्चर्यानं आजीनं विचारलं. होय, पण पण पाण्यात पडून फुगलेलं, माशांनी लचके तोडलेलं. बाई बाई, काय आकरीत म्हणायचं ह्य? वैशू, पुरे कर, तुला स्वप्न पडलंय. आजी, मी खरंच पाहिलं. तुझ्या किंचाळीनं आम्ही सारे धडपडून जागे होऊन धावत आलो ना, पण आम्हाला कसा नाही दिसला? तुला वाईट स्वप्न पडलं. उठ, चूळभर पहिली चहा घे, बरं वाटेल तुला. दुपारचं जेवण धुरपदा आजीनंच आणलं. बळे बळे तिला 4 घास खायला लावले. घास तिच्या घशातून आतच जाईना. तिचा आग्रह होत राहिला. कसं बस तिनं खाल्लं. आजी म्हणाली, वैशू, आज शेवटची पूजा उरकून टाक. आजी, मी शाप येणार नाही तिकडं, ती ठणकावून म्हणाली. आजी हक्की बक्की होऊन तिच्याकडं पाहत म्हणाली, असं येड्यासारखं काय करतीस तू? 6 दिवस पूजा केलीस नव्ह, ऐन येळेला माघार घेऊ नगस. नाही, नाही म्हणजे नाही. तुला तुझा नवरा परत हवाय की नको? स्वप्नात पाहिलेला आपला नवरा तिला आठवला आणि त्या आठवणीनं सुद्धा घाम सुटू लागला. आजी, मला नवरा नको. पालता हात हनुवटीला लावून ती आश्चर्यानं म्हणाली, दोडानू, हे कसलं याड घेऊन बसलीस तू? नवरा परत यायला पाहिजे म्हणून तर आपण पूजेला जातोय नव्ह. मग आता फळ मिळायच्या वक्ताला का म्हणून आडपाय घालत्यास? तुला नवरा नको? अजिबात नको. माशांनी सापांनी कुरतडून खाल्लेला. अगं येडे, तू स्वप्न पाहिलंयस, ते खोटं होतं बाळा, खरं नव्हतं. तुझा नवरा जीवा सूक्ष्म हाय, हातापायानं सगळ्या शरीरानं नीटनीटका हाय. पहिला जसा होता अगदी तसाच तुझा नवरा परत येईल. बाबाची पुण्याई लय मोठी हाय, विश्वास ठेव बाबा. कितीही समजावून सांगितलं तरी तिचा ठेका एकच, पूजेला जाणार नाही. कंटाळून आजी निघून गेली. वैशाली दाराला कडी लावून बिछाण्यावरती पडली. दुपार टळली. 3ही सांज झाली. काळोख दाटून आला. उठून दिवा लावायचंही तिला भान नव्हतं. पडलेल्या भयस्वप्नाचाच ती सारखा सारखा विचार करत राहिली. तिकडे वेताळ टेकडीवर बाबा आपली वाट बघत असेल का? आपण नाही गेलो म्हटल्यावर अपरात्री तो आपला शोध घेत तर येणार नाही ना? या भयशंकेसरशी तिच्या सर्वांगावरती काटा फुलारून आला. बाबाची भेदक नजर आठवून काळीच धाड धाड उडू लागलं. काळोखातच सरपटत ती चुलवानापाशी गेली. अंदाजानं काडी पेटी शोधून दिवा लावला. सगळीकडे मंद उजेड पडला. डोळ्यावर झोपही येत होती. दाराला कडी नीट लागले का ते पाहिलं. सुरक्षेसाठी कडीच्या छिद्रात चिमटा घातला. दाराला हिसके दिल्यावर कडी निघू नये म्हणून. आणखी सुरक्षा असावी म्हणून झोपल्या जागी हात लांबवताच हाताला येईल असा एक सोटा ठेवला. न जाणो तो दार मोडून आलाच तर. पण ते शक्य नव्हतं. एक हाक मारली तर अख्खी गल्ली गोळा झाली असती. वेताळ टेकडी. वेताळ टेकडी निर्जन होती. तिथं काही अत्याचार घडला तर कोणाला मागमूस लागला नसता. पण ही गल्ली शेजार पाजाऱ्यांनी भरलेली होती. काही प्रमाद घडला तर क्षणात सारे शेजारी गोळा होतील हा विचार मनात येताच तिची भीती अंमळ कमी झाली. आत्मभान परतल्यावरती तिचं चलबिचल झालेलं मन ताळ्यावरती आलं. रात्री उशिरा झोप लागली. दारावर धपाधपा आवाज होताच दचकून जागी झाली. दाराबाहेर सकाळ येऊन थांबलेली होती. आता भिण्यासारखं काहीही नव्हतं. तरीही भीत भीत तिनं विचारलं, कोण आहे? अगं वैशू, मी जीवा आलोय. दिवस असतानाही तिला दरदरून घाम सुटला. मनाचा तोलही सुटला.
तुम्ही आलात तसे परत जा. मला मला तुमचं तोंडही पाहायचं नाही. ती किंचाळली. अगं वैशाली, तुझा नवरा जित्ता, जिवंत, अगदी ठाकठीक परत आलाय. द्रुपद आजीचा आवाज ओळखताच तिच्या जीवात जीव आला. आजी, त्याचं नाक डोळं सगळं ठाकठीक हायती का ग? अगं वेडे, तुझा जीवा पहिला होता तसाच परत आलाय. अगं दार उघड, मी इथं एकटी नाही. जीवाच्या स्वागताला सगळी गल्ली हजर झाल्या. मग मात्र तिनं उशीर लावला नाही. चिमटा काढून फेकला. घाईघाईनं कडी काढली. दारात तिचा नवरा खरोखर सूक्ष्म होता. तिने एकवार नीट निरखून पाहिलं. त्याचं सारे शरीर अवयव ठीकठाक आहेत का याची खात्री पटल्यावर मात्र जोरानच धनी म्हणून किंकाळी मारून धावत जाऊन त्याला मिठी मारून ओक्साबोक्शी ती रडू लागली. जमलेल्या आयाबायांचेही डोळे पाणवले. मुर्द्या जीवा, इतकं दिवस कुठं र खपला होतास? आजीनं विचारलं. मी काळडोहावर मासे धरायला गेलो. काठावरती कपडे काढून नदीत उतरलो. तेवढ्यात एक इसम पिशवी घेऊन पळत आला. माझ्या कपड्याजवळ पिशवी ठेवून तो पुढं पळत गेला. मला कळेच ना काय भानगड आहे ती. मी जवळ जाऊन पाहिलं तर पिशवीत 7-8 दारूच्या बाटल्या. तेवढ्यात अमान धपक्यानं दंडुके घेतलेले पोलीस धावत आले. दारूचा मुद्देमाल माझ्या हातात पाहून मला झोडपतच धरून त्यांच्या गाडीतून तालुक्याला नेलं. मला खूप मारलं. पण मला काहीच माहिती नाही तर काय सांगणार. 5-6 दिवस कोंडून ठेवलं. आज तो दारूवाला सापडला तेव्हा कुठं मला सोडून दिलंय बघ.